नासिक पदवीधर मतदार संघ का जो चुनाव ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी का कल हुआ है, इसमें एक 15-20 दिन से जो राजनीति चल रही थी उसके ऊपर बात करने के लिए आज मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस अरेंज की थी। मैं 20 साल से संगठन में, कांग्रेस पार्टी के संगठन में काम कर रहा हूँ। एनएसयूआई जो छात्र संगठन है उससे मैंने 2000 साल में शुरुआत की थी। 22 साल आज इस चीज़ को कंप्लीट हो चुके हैं। इस 22 साल में मैंने पूरे देश में कांग्रेस पार्टी का काम पूरी लगन से और निष्ठा से करने का काम किया है। जब ये चुनाव लड़ने का टाइम आया तो मेरे परिवार में, क्योंकि मेरे पिताजी यहाँ पे एमएलसी 3 टर्म यहाँ से चुनाव जीते थे। ये जो ओरिजिनली था ये बीजेपी का कॉन्स्टिट्यूंसी था, लेकिन हमने इसको जीत कर कांग्रेस में लाया और 3 टर्म से हम लगातार इसको जीत रहे। जिस तरह से फिर परिवार में जब हमारी बात हुई कि 22 साल से सत्यजीत संगठन में काम करे, लेकिन उनको अभी कोई यहाँ पे राजनीतिक कोई संधि यहाँ पे नहीं है और इसलिए कहीं न कहीं उसको एडजस्ट करना चाहिए। ये जो परिवार में बात हुई, पार्टी में भी बात हुई, पार्टी के वरिष्ठ नेताओं ने भी कहा और फिर हमारी बात हुई कि मेरे पिताजी के जगह पे मैं चुनाव लड़ूँगा और हमने हमारे जो प्रदेश के प्रभारी एआईसीसी इंचार्ज एच के पाटिल जी, उनको भी कहा कि पिताजी के जगह पे अब बेटा चुनाव लड़ेगा, ये हमने उनको इन्फॉर्म किया था। इसके बाद उनको हमने ये रिक्वेस्ट किया था कि आप किसी का भी डिक्लेयर मत करिए, और हम जो है लास्ट मिनट पे हम डिसाइड करेंगे कि कौन चुनाव लड़ेगा। फिर भी एआईसीसी से 12:30 बजे मेरे पिताजी का नाम डिक्लेयर हुआ और उनके फॉर्म उनके नाम का यहाँ पे भेजा गया और ये जो फॉर्म भेजा गया उस पे मेरे पिताजी का नाम लिखा था, इसलिए मैं फॉर्म नहीं भर पाया और इसलिए मैं निर्दलीय चुनाव लड़ा और निर्दलीय जीत गया। अब कुछ लोग कहते हैं कि हमने जो है वो ब्लैंक एबी फॉर्म दिए थे, तो ये जो ब्लैंक एबी फॉर्म दिए थे वो किसी अलग कॉन्स्टिट्यूंसी के दिए थे, औरंगाबाद टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी और नागपुर टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी। ये दो टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी के दो फॉर्म हमको जो है वो हमको दिए गए और वो फॉर्म्स दिखा दिखा के मेरे ऊपर आरोप किया जा रहा है कि हमने ब्लैंक एबी फॉर्म दिए थे, उसके बावजूद इन्होंने फॉर्म नहीं भरा। ये सब झूठ है, सारा सर झूठ है। मुझे, मेरे परिवार को, मेरे मामा बाला साहब थोरात को पार्टी के अंदर कहीं ना कहीं उनको तकलीफ देने का एक बड़ा षड्यंत्र है। उनको हमें इस पार्टी से बाहर हमको कैसे ढकेला जा सकता है, इसकी कोशिश इस षड्यंत्र के माध्यम से कुछ लोग कर रहे हैं और इसका पर्दाफाश करने के लिए आज मैंने वो एबी फॉर्म भी आपको दिखा दिए। इसके बाद भी, इतना होने के बाद भी मैं लगातार जो है मैं कांग्रेस पार्टी से संपर्क में रहा। मैंने कहा कि आप मुझे मैंने फ़ोन किया प्रदेश कांग्रेस कमेटी में 9 तारीख को कि मुझे एबी फॉर्म चाहिए। उन्होंने कहा कि आपका आदमी को आप नागपुर भेज दीजिए। मेरा आदमी नागपुर वहाँ पे 10 तारीख को सुबह पहुँचा। उसको पूरा दिन बिठा के रखा और 10 तारीख को शाम को 7:30-8 बजे उसके हाथ में एबी फॉर्म दिया। और क्योंकि ये बहुत बड़ी चुनाव है, ये एमएलसी का चुनाव, विधान परिषद का चुनाव है, तो इसका एबी फॉर्म जो होता है वो सील जो पैकेट में आया था और वो सील था, इसलिए मेरे आदमी ने खोलने का कोई सवाल ही नहीं उठता है। वो यहाँ पे आया 11 तारीख को सुबह, जब हमने उसको खोला, दोपहर को हमने जब फॉर्म भर रहे थे हम, तो खोला तो उसमें ध्यान में आया कि वो औरंगाबाद टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी का है, वो नागपुर टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी का है, हालांकि हमें चाहिए था नासिक ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी का। तो ये जो स्क्रिप्टेड स्टोरी बनाई है, एक षड्यंत्र है जो हमारे परिवार को बदनाम करने के लिए। सर, इसकी बात आए तो आप कुछ जो शिकायत है वो कांग्रेस अब मेरा कांग्रेस, देखो कांग्रेस ने मुझे निष्कासित कर दिया 6 साल के लिए, अब मैं कैसे बात करूं किसके साथ? नहीं, लेकिन लेकिन राहुल गांधी से आप बात कर सकते हैं। राहुल जी को मैंने कोशिश की, लेकिन वो भारत जोड़ो यात्रा में व्यस्त थे, इसलिए उनसे बात नहीं हो पाई। और इतना मुझे लगता है कि राहुल जी को अगर ये सारी चीजें देखनी है तो उन्होंने जो सिस्टम बनाई हुई है, वो जो नेता है, वो जो संगठन के लोग हैं, वो क्या काम करते हैं? तो अगर आप दिल्ली में जाएंगे तो राहुल गांधी से मिलेंगे? नहीं, देखो मेरे तो ताल्लुकात उनके साथ बहुत अच्छे हैं, मैं तो उनको नेता मानता हूँ और इसलिए मेरे ताल्लुकात वैसे ही रहेंगे, चाहे मैं निर्दलीय हूँ, चाहे मैं कहीं और भी चला जाऊँ, लेकिन मेरे जो ताल्लुकात राहुल जी के साथ है वो वैसे ही है। राहुल गांधी ने अगर आपके ऊपर कुछ जिम्मेदारी भेज दी तो? नहीं, अगर जर देखो, अगर बगर पे राजनीति नहीं होती है, जब आएगा टाइम तब मैं जवाब दूंगा। सर, एक सवाल ऐसा है कि आज अजित पवार हो, वडवट्टीवार हो या फिर फडणवीस हो, सबने बातें की है, खुलकर सामने आए हैं। कांग्रेस से भी अभी मांग उठ रही है कि आपको वापस लिया जाए कांग्रेस में। आपकी भूमिका क्या रहेगी? वडवट्टी साहब कहा है कि मैं सीनियर जैसे से मैंने बात। आपको कहा कि अगर मगर में बात करने का कोई ये नहीं है, जब टाइम आएगा तब इसके ऊपर भी बात करूंगा। आज वडवट्टी साहब बात कर रहे हैं, लेकिन इससे पहले उन्होंने वो सामने खुलकर सामने आए नहीं आए। आपको क्या लगता है ऐसा क्यों हुआ होगा?
मुझे नहीं पता उसके बारे में। थैंक यू। ले आज मैंने वो AB फॉर्म भी आपको दिखा दिए। इसके बाद भी, इतना होने के बाद भी मैं लगातार जो है मैं कांग्रेस पार्टी से संपर्क में रहा। मैंने कहा कि आप मुझे समर्थन दे दीजिए। उन्होंने कहा कि आपको एक लेटर लिखना पड़ेगा। वो लेटर भी हमने लिखा। उन्होंने कहा कि एक माफ़ी आपको मांगनी पड़ेगी। हमने वो भी मान ली। उसके बावजूद एक तरफ दिल्ली का नेतृत्व मेरे से बात कर रहा था और दूसरी तरफ प्रदेश का नेतृत्व किसी और उम्मीदवार को लेके घूम रहा था और कह रहा था कि सत्यजीत तांबे का और हमारा कोई रिश्ता अब नहीं बचा है। अब जो लोग कल कांग्रेस पार्टी में आए, लेकिन जिनके पास अब कमान सौंपी गई है और 22 साल हम कांग्रेस पार्टी में मैंने काम किया। मेरे 2030 में मेरे परिवार को 100 साल कांग्रेस पार्टी में पूरे होने वाले। हमारे परदादाओं से लेके हम आज तक कांग्रेस पार्टी में निष्ठा से काम करते रह रहे हैं। इसके बावजूद हमें जो नए आए हुए लोग हैं वो सिखा रहे हैं और उन्होंने हमको पार्टी से निकालने का, 1 मिनट में निकालने का काम वहाँ से कर दिया और इसलिए मुझे निर्दलीय चुनाव लड़ना पड़ा। धन्यवाद। आपकी आगे की राजनीति क्या है? नहीं, क्योंकि मैं निर्दलीय चुनाव लड़ा हूँ, निर्दलीय लोगों ने मुझे यहाँ पे चुना है, तो मैं इसके आगे भी भविष्य में निर्दलीय रहने की कोशिश करूँगा। सर, आपने बोला कि AB फॉर्म का जो गड़बड़ किया गया है उसके पीछे आपको किसका षड्यंत्र लगता है? अब प्रदेश कांग्रेस का ही षड्यंत्र है। सर, आप किसी का नाम लेने से बच रहे हो, लेकिन ये राज्य नहीं, बच नहीं रहा हूँ। मुझे एक परिवार में हमने इतने साल काम किया है, तो मुझे किसी को बदनाम नहीं करना है। इसलिए मैं आज तक मीडिया में मैंने पार्टी के खिलाफ या किसी नेता के खिलाफ एक शब्द भी नहीं कहा, लेकिन लगातार मुझे मीडिया में कहा जा रहा है कि तांबे ने फंसाया, तांबे ने ये किया, तांबे ने धोखा दिया। तो अब मुझे टाइम आया है कि मैं उसको लोगों के सामने रखूं। प्रदेश अगर मुझे पार्टी शोकॉज नोटिस देती, अगर मुझे AICC शोकॉज नोटिस देती, तो इसको मैं राइटिंग में पार्टी को इन्फॉर्म कर सकता था, लेकिन वो मौका उन्होंने मुझे नहीं दिया और मुझे निष्कासित कर दिया। जिस तरीके से आपको निष्कासित किया गया है, आप 22 साल में कांग्रेस में, तो ये तरीका सही था या गलत तरीका है? आज तक मैंने कांग्रेस में, मैं खुद प्रदेश अध्यक्ष रहा हूं, मैंने कितने लोगों को पार्टी से निष्कासित किया है, लेकिन उसका एक तरीका होता है। उसके लिए शोकॉज नोटिस निकालनी पड़ती है, उसको 15 दिन का टाइम देना पड़ता है, 7 दिन का टाइम देना पड़ता है। उसकी जो उसको न्याय, जिसको हम कहते हैं कि नैसर्गिक न्याय हम लोग कहते हैं, उसको नेचुरल जस्टिस कहते हैं, वो है कि भाई तूने ये गलती की है, ये हमें समझ में आई है, इसके पीछे क्या कारण था, आप हमें 10 दिन के अंदर, 7 दिन के अंदर समझाओ। अगर मैं कारण देने में सफल रहा और वो अगर उन्होंने मान लिया तो मुझे निष्कासित नहीं करते। अगर मेरा कारण उनको नहीं जमता तो मुझे निष्कासित कर सकते थे। तो ये तो तरीका होता है नेचुरली। सर, आगे की भूमिका तुम किस पार्टी के साथ में काम करेंगे? मैंने कहा मैं निर्दलीय चुनाव जीता हूँ, मैं निर्दलीय ही रहूँगा। सर, एक बात थी कि जो हा माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, जनसंपर्कातून बांधलेला मतदारसंघ आहे। 2009ला हा भाजपचा असलेला बालेकिल्ला आम्ही खेचून आणला अपक्ष, आणि त्यानंतर सातत्याने वडिलांनी तो टिकवण्याचं काम केलं आणि सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक आमच्या पाठीशी या मागच्या 13-14 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वत्र राहिले। त्याचं कारण आहे की आम्ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांशी संबंध तयार केले आणि सगळ्यांशी आम्ही प्रेमाने संबंध ते मेंटेन करण्याचं काम केलं। आणि म्हणून ज्या वेळेस मी जायचो त्यावेळेस मला सांगितलं जायचं की तुमच्या वडील आमदार आहेत, त्याच्यामुळे तुला संधी देता येणार नाही। शेवटी तर असं झालं की 1 वर्षापूर्वी, 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की मी माझे प्रभारी HK पाटील साहेब यांना दिल्लीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला संधी काहीतरी द्या। आणि मी असा कार्यकर्ता आहे की मी आमदार, खासदार वगैरे या पदांमध्ये फार विश्वास ठेवणारा कार्यकर्ता नाही आहे। माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या की मला 5 वर्ष 10 वर्ष आमदारकी देणार नाही, खासदारकी देणार नाही, काहीच देणार नाही, परंतु मला कुठेतरी संधी तर द्या, मला कुठेतरी संघटनेत संधी द्या, मला एखादं पद द्या, मला त्या माध्यमातून जबाबदारी द्या आणि संघटनेतून माध्यमातून मला काम करण्याचं चान्स द्या। परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही आणि मला असं सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांच्या जागेवर तुम्ही विधान परिषदेची निवडणूक लढा। असं जेव्हा मला HK पाटील साहेब बोलले त्यावेळेस खरं तर मला फार संताप आला, कारण मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्या वडिलांच्याच जागेवर जर मला निवडणूक लढायची असेल तर मी 22 वर्ष संघटनेसाठी जे काम केलं, संघटनेमध्ये जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं, मला जे द्यायचं आहे ते पक्षाने किंवा संघटनेने द्यावं अशी माझी मानसिकता आहे। माझ्या वडिलांच्या जागेवर निवडणूक लढावी अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यावेळेस त्यांना सांगितलं। परंतु दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही आणि तू वडिलांच्या जागेवर प्रयत्न कर, अशा पद्धतीची मानसिकता ते मला सांगू लागले, ज्याला माझा पूर्णपणे विरोध होता। मी ह्या मताचा होतो की
जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आणि स्वतः एखाद्या मतदारसंघामध्ये काम करायचं, स्वतः काहीतरी निर्माण करायचं, या भावनेतून मी खऱ्या अर्थाने काम करत होतो. आणि ही सगळी चर्चा चालू असतानाच ही पदवीधरची निवडणूक जवळ आली. मी माझ्या एक पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा मी ठेवला. त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमंत्रित केलं. ते खरं तर त्यांनी येऊ शकले नाही. त्यांनी मला पत्र पाठवून मला सांगितलं मी वेळेअभावी येऊ शकत नाही. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना बोलवलं, मी थोरात साहेबांना बोलवलं, मी आदित्यजी ठाकरेंना बोलवलं, मी अनेक क्षेत्रातले वेगवेगळे लोकांना देखील त्या कार्यक्रमासाठी बोलवलं. कारण मला असं वाटत होतं की शहर विकास हा जो अजेंडा आहे, हा जो मुद्दा आहे, त्याला राजकारणाच्या पलीकडे घेऊन जाऊन ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांना त्या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्या कार्यक्रमाला अजितदादांना बोलवलं. विरोधी पक्षनेते अजितदादा होते. अजितदादांनी मान्य केलं येण्याचं. शेवटच्या क्षणाला अजितदादा येऊ शकले नाही, देवेंद्रजी आले. आणि म्हणून तिथं देवेंद्रजींनी बोलताना सांगितलं की सत्तेतला संधी द्या, नाहीतर आमचा त्याच्यावर डोळा आहे. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आपण जर तो व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्या लक्षात येईल की त्यांच्या त्या वाक्यावर इतका मोठा प्रतिसाद सभागृहामध्ये त्यांना मिळाला. ही भावना माझ्या जवळच्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, मित्रांची, सहकाऱ्यांची होती की सत्यजित इतके वर्ष काम करतायत परंतु त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही, ही भावना सगळ्यांची होती. आणि ती देवेंद्रजींनी बोलून दाखवली. खरं तर देवेंद्रजींचे आणि माझे जे संबंध आहे ते अतिशय जवळचे संबंध, मी त्यांना मोठ्या भावासारखाच मानतो. आणि त्याचं कारण आहे की माझे दिवंगत बंधू राजीव राजळे हे ज्यावेळी 2004ला पहिल्यांदा आमदार झाले, त्यांच्या एक तरुण आमदारांचा एक त्यांनी ग्रुप तयार केला होता, यूथ फोरम नावाने. यासाठी सांगतोय की आम्ही पक्षाला सगळ्या गोष्टी वारंवार त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्यानंतर निवडणुकीच्या 2-3 दिवस आधी देखील एकदा एच के पाटील साहेबांची आमची चर्चा झाली की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मान्य केलं की शेवटच्या क्षणाला आपण निर्णय घेऊ, काही अडचण नाही, आम्ही तुमच्याकडे कोरा AB फॉर्म पाठवून देतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला कोणाला निवडणूक लढायची तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. हे सगळं झालं. निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला. अर्ज भरायचा शेवटचा दिवस आल्यानंतर त्या दिवशी सकाळी माझं एच के पाटील साहेबांशी वगैरे चर्चा झाली होती. 2 दिवस आधी म्हणजे 9 जानेवारीला AB फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाला संपर्क केला की आम्हाला AB फॉर्म त्या ठिकाणी देण्यात यावे. 9 जानेवारीला ते सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, माणूस नागपूरला पाठवा. माझा माणूस 10 तारखेला सकाळी नागपूरला पोहोचला आणि तो AB फॉर्म घेण्यासाठी सकाळी जिथं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं तिथं तो पोहोचला. 10 जानेवारीला सकाळपासून माझा माणूस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून राहिला. तब्बल 10 तास त्या ठिकाणी बसून राहिला. आणि बसून राहिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोलेंचा माझ्या वडिलांना फोन आला की अमुक अमुक व्यक्तीच्या हातात आम्ही AB फॉर्म देतोय. माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे. आणि तो माझा माणूस जो आहे तो AB फॉर्म घेऊन त्या ठिकाणून निघाला, 2 AB फॉर्म घेऊन. आता AB फॉर्म म्हणजे ते काय ग्रामपंचायत निवडणुकीचे AB फॉर्म नाही आहे, ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे AB फॉर्म आहे. त्यामुळे साहजिकच ते सीलबंद पाकिटात त्या ठिकाणी अध्यक्षांकडून प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले. ते इकडं आले. ते 10 तारखेला संध्याकाळी निघाल्यानंतर तो 11 तारखेला सकाळी तो इथे पोहोचला. 11 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली, कारण 12 तारीख शेवट होती. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं त्यावेळेस लक्षात आलं की हे जे 2 कोरे AB फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे AB फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच, अशी धक्कादायक माहिती आमच्यासमोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. आणि ते 2 AB फॉर्म जे आहेत ते मुद्दाम आपल्याला दाखवण्यासाठी आणलेले आहेत. माझ्याकडे 2 AB फॉर्म. तुमच्या कॅमेराला माझी विनंती आहे की तुम्ही त्याला झूम करा. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा AB फॉर्म, जो कोरा AB फॉर्म तिला म्हणतात. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा AB फॉर्म, सहीच आहे अध्यक्षांच्या.
आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा, एक औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा, एक नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. मग एबी फॉर्म सारखा महत्त्वाचा मुद्दा, इतका सेन्सिटिव्ह मुद्दा, इतका गहाळपणे प्रदेश कार्यालयाने का केला, हा माझा पहिला मुद्दा या ठिकाणी प्रश्न आहे. तर एबी फॉर्म ही काही छोटी गोष्ट नाही आहे. ही तुम्ही जर पाहिलं तर ह्याचं सही आहे, तुम्ही बघा प्रदेश अध्यक्षांची सही आहे. तुम्ही झूम करून, कॅमेरामॅनला माझी विनंती आहे की तुम्ही झूम करून हे दाखवा की नागपूर शिक्षक मतदारसंघाचा आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा असे 2 एबी फॉर्म मला देण्यात आले अध्यक्षांच्या सहीचे. आणि आजपर्यंत, आज तब्बल इतक्या वेळा माझ्यावर आरोप झाला, परंतु आजपर्यंत प्रदेश कार्यालयाने एकदाही हे मान्य केलं नाही की आमच्याकडून एक चुकीचे एबी फॉर्म गेले. ही माहिती का दडवण्यात आली, हा माझा मुद्दा आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीतून लढायची होती निवडणूक, मला जर अपक्ष निवडणूक लढायची होती, माझा जर तो डाव होता, तर हे एबी फॉर्म चुकीचे आहे हे मी प्रदेश कार्यालयाला कळवलंच नसतं. मी कशाला कळवलं असतं? मी शेवटच्या क्षणापर्यंत थांबलो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही. आम्ही 11 बरं एवढं होऊनही थांबलं नाही. एवढं होऊनही ती तारीख 12 तारीख होती. मी 3:30 वाजता बाहेर आल्यानंतर मला पहिला फोन जो आला तो माझे प्रभारी HK पाटील साहेबांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की काय झालं सत्यजित प्रॉब्लेम. मी त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. म्हणलं साहेब असं झालंय, असं झालंय, मग त्याच्यामुळं आपण आता इंडिपेंडंट आहोत, परंतु आपण मला पाठिंबा जाहीर करून टाकावा. ते म्हणाले ठीक आहे. मी म्हणलं 16 तारखेला माघार आहे, 16 तारखेपर्यंतची माघार आपण होऊ देऊ आणि पाठिंबा जाहीर करू. आम्ही त्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली. मी महाविकास आघाडीमधल्या घटकांशी चर्चा केली, मी संजय राऊत साहेबांशी चर्चा केली, मी पवार साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, पवार साहेब मला भेटले नाही. मी अजितदादांना पण भेटण्याचा प्रयत्न केला, माझी भेट होऊ शकली नाही, परंतु मी त्यांच्याही कानावर हा विषय घातला, मी सुप्रियाताईंच्याही कानावर हा विषय घातला. आणि माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीने मला तातडीने पाठिंबा द्यावा. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला दिल्लीशी आम्ही संपर्कात होतो, हे सगळं दिल्लीच्या नेतृत्वाशी चाललेलं होतं. आणि ते संपर्कात असतानाच मला खरं तर त्याच्यातून झालेलं सगळं घटना माफी मागायला लावली. मी पत्र दिलं. त्याच्यानंतर 2 तासांनी त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला. म्हणजे एका बाजूला माझ्याशी बोलत असताना पक्ष नेतृत्व, दिल्लीचं नेतृत्व, प्रदेश नेतृत्व मात्र मला त्या ठिकाणी पूर्णपणे ह्याच्यामध्ये म्हणजे दुसरंच काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये चाल चालली होती. म्हणजे एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात, नफरत छोडो भारत जोडो म्हणतात, प्रेमानी लोक जोडा म्हणतात, आणि या राज्यातल्या काही काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतुपूर्वक हा सगळा प्रकार केला, असं माझं स्पष्ट मत आहे. ह्याच्यामध्ये हे तर मी तुम्हाला सगळं जाहीररित्या झालं ते सांगतोय. खाजगी बैठकांमध्ये फोन कॉल्सवर ज्या पद्धतीने बोललं गेलंय त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. परंतु आता माझ्या पक्षाची प्रतिमा अजून मलिन होऊ नये म्हणून या ठिकाणी मी कुठलीच गोष्ट यापुढं करत नाही. खरं तर ही आजची प्रेस कॉन्फरन्स ही माझी शेवटची प्रेस कॉन्फरन्स असणार. याच्यानंतर मी या विषयावर परत बोलणार नाही, कारण मला आता काम करायचं आहे. मला या लोकांनी, मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यांच्यासाठी मला काम करायचं. मी वेळ देणार नाही या बाकीच्या गोष्टींसाठी. मी आता पूर्ण वेळ जे आहे ते लोकांसाठी काम करत सुरुवात करणार आहे. पण ते रेकॉर्डिंग जर ऐकले तर तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल की एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या परिवाराविषयी किती द्वेष असू शकतो. आणि हे ऐकणारे आमचेच लोक होते ना. आपण तर सगळीकडे ग्राउंडवर पाहिलं असेल की सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. मी विशेष करून आभार सगळ्यांचे या निमित्ताने मागतो. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला तर मी पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. त्याच्यातून अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्या बूथवर बसून दिवसपासून संध्याकाळपर्यंत बसले. त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. देवेंद्रजींचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी, म्हणजे मी मागितला नाही पाठिंबा तरीही त्यांनी ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी, म्हणजे कार्यकर्त्यांनी मला मदत केली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मदत केली. काँग्रेसचे तर 100% लोक माझ्यासोबत या निवडणुकीमध्ये होते. अगदी एवढं काय तर मनसेचे लोक माझ्यासोबत होते, रासपचे लोक होते, RPIचे लोक होते. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी
मला या निवडणुकीमध्ये मदत केली. मला 100पेक्षा जास्त संघटना आणि संस्थांनी याच्यात पाठिंबा दिला आणि म्हणून ही निवडणूक एवढ्या मोठ्या फरकाने आणि एवढ्या मोठ्या ताकदीने आम्ही जिंकू शकलो. आणि त्याचं मूळ कारण जे आहे हे या निवडणुकीपुरतं मर्यादित नाही आहे. मागच्या 4 निवडणुकांचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर मागच्या 4ही निवडणुकामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. कारण आमच्या परिवाराने सगळ्यांशी तसे संबंध त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर मला हे सांगत होते की साहेब आम्ही पहिल्या निवडणुकीपासून तुमच्या सोबतच आहे. आम्ही काय राजकारण फक्त निवडणुकीपुरतं, निवडणूक झाली की त्या सेकंदापासून आपण सर्वांचे लोकप्रतिनिधी आहोत. आपण सगळ्यांचं काम केलं पाहिजे. विचाराची लढाई विचाराने करता येईल, परंतु त्यासाठी एकमेकाचे पाय अडवण्याचं काम करायचं नाही. म्हणजे खरं तर आता काँग्रेसनी एक उपक्रम चालू केला आहे, हात से हात जोडो काहीतरी उपक्रम चालू केला आहे. पण जोपर्यंत पैर से पैर अटकाने का काम चलेगा तब से हात जोड के कुछ नहीं होगा. आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं राजकारण या मागच्या 20-25 दिवसामध्ये झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की याची सगळ्याची माहिती आपल्या सगळ्यांना देणं अत्यंत गरजेचं होतं. मुद्दाम मी मुद्दे लिहून आणलेत म्हणून फोनमध्ये पाहतोय की काही मुद्दे राहायला नको आपले म्हणून. बाकी कारण हे सगळं काँग्रेस आपल्या विरोधात प्रदेशाध्यक्ष असतील किंवा ज्या लोकांनी एक घटकारस्थान केलं किंवा त्यांच्या बाबतीत आता वरिष्ठ पातळीवर काहीतरी कारवाई. एका बाजूला वरिष्ठ माझ्याशी बोलत असताना दुसऱ्या बाजूला प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या उमेदवाराला घेऊन फिरताय. ताळमेळ आहे का नाही काही? माझ्याकडून माफी मागून घेताय. मी पब्लिक माफी मागण्याचं पत्र द्यायला तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला उमेदवाराला घेऊन फिरताय. म्हणजे सरळ सरळ हे घूस द्यायचं नाही असंच हे होतं. काही झालं तरी सत्यजित तांबे महाविकास आघाडीचा उमेदवार होता कामा नये. आपला रोज सरळ नाना पटोलेंच्या दिशेने आहे. नाना पटोलेंचं आणि आपलं इतकं वैर का आहे याचं तू काय नेमकं सध्या? काहीच वैर असायचं कारण नाही. माझं काही वैर, मी इतका छोटा कार्यकर्ता आहे. नाव तरी जाहीर करा. मी एवढा छोटा कार्यकर्ता आहे, माझ्यावर वैर असायचं काय कारण आहे कोणाचं? दादा आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार होण्यापासून का रोखण्यात आलं? आता मला कसं सांगता येईल का रोखण्यात आलं? मी तर प्रामाणिक ऐका, मी तर प्रामाणिक प्रयत्न केला. मला चुकीचे फॉर्म बी आले, मी ते बदलून घेतले. त्याच्यानंतरही भरताना इंडियन नॅशनल काँग्रेसचाच भरला. बाहेर आल्या जाहीर केलं की मी इंडियन नॅशनल काँग्रेसचाच उमेदवार आहे. त्याच्यानंतर मी परत महाविकास आघाडीचे उमेदवार सगळ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी दिल्लीशी संपर्क केला. दिल्लीने मला सांगितलं की तुम्हाला पत्र द्यावं लागेल. मी पत्र दिलं आणि तरी मला जर पाठिंबा मिळाला नाही तर याचा अर्थ मला बाहेर ढकलण्याचं हे षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे. शिवसेनेच्या चालीमुळे हे सर्व महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तालमेल दिसला नाही. त्याच्यामुळे तुमच्यावर किंवा निलंबनाची वेळ आली असं वाटत नाही तुम्हाला? कोणासोबत? शिवसेनेने शुभांगी पाटलांना उमेदवार घोषित केली. महाविकास आघाडी शिवसेनेने काय करावं ह्याच्यावर माझा थोडाच कंट्रोल आहे. माझ्या पक्षाने काय करावं हेच मी बोलतो. महाविकास आघाडी म्हणून आपण जाहीर करत होतो पाहिजे ना? नाही नाही मी प्रयत्न केला. मी दोजींनाही फोन केले 2-3, ते फोनवर आले नाही. असं आहे की या सगळ्या षडयंत्रामध्ये एकटे प्रदेशाध्यक्ष होते की त्यांच्यासोबत आणखी काही नेते होते आणि यासाठी मोठं संशोधन करावं लागेल. पण तुम्हाला कोण समोर दिसतंय? तुम्हाला एक नाव दिसतंय? काँग्रेसमध्ये समोर दिसतच नसतं काही, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. केंद्राकडे करणार का? काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये मला विचारलं तर मी सांगेन. मला त्यांनी 6 वर्षासाठी निलंबित केलं. एखाद्याला जर माहिती आहे की मी निवडून येणारा उमेदवार आहे, म्हणजे मी जर प्रदेशाध्यक्ष काँग्रेस असतो ना तर मी एका मिनिटात सत्यजित तांबेला पाठिंबा देऊन टाकला असता आणि माझा शिक्का लावून टाकला असता. तुमचं निलंबन जर मागे घेतलं तर तुम्ही काँग्रेसमध्ये सक्रिय होणार का? अहो जर तरचं कुठं राजकारण असतं? जर तरचे प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. काँग्रेस संपवण्यासाठी असे वाटते का? काळच याला उत्तर आहे. आपण ही भूमिका मांडायला इतका वेळ का लावला? म्हणजे हे जर आधी हे बघा,
जर रोज कोणीतरी येतंय आणि तुमच्याबद्दल नुसतं बोलतच आहे, दुसरी बाजू मी सांगत नाहीये, तर सामान्य माणसाला खरं वाटण्याची शक्यता आहे. फडणवीसांचा जो कार्यक्रम तुम्ही म्हणता तुमच्या इथे झाला, त्या कार्यक्रमानंतर खरं तर असं म्हणतात की काँग्रेस वरिष्ठांना संशय आला की तुम्ही भाजपात जाणार आणि म्हणून ही सगळी स्क्रिप्ट लिहिली गेली, अशी पण एक थिअरी. कसं बघता याच्याकडे? मग फारच कच्चे आहेत ज्यांना संशय आला असेल. ज्यांना आला असेल त्यांनी कोणाचं सांग, त्यांनी नाव नाही घेतलं, मी पण नाव घेणार नाही, पण असा जर संशय कोणाला आला असेल तर तो 100% ते लोक कच्चे आहेत.